मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून पैशाची मागणी होती असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे। तर पैसे न दिल्याने मंत्रिपद स्वीकारलं नाही असं देखील केसरकर यांनी म्हटलंय। जमीन विकून पैसे देऊ असं सांगितलं होतं, तर खोकेंचा आरोप करणारेच खोके मागत होते असं देखील यावेळेस दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे। मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंकडून पैशांची मागणी होती असा सनसनाटी आरोप दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय। पैसे न दिल्याने मंत्रिपद स्वीकारलं नाही असं देखील केसरकर यांनी म्हटलंय। तर जमीन विकून पैसे देऊ असं सांगितलं होतं आणि खोकेंचा आरोप करणारेच खोके मागत होते असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खरं तर उद्धव ठाकरे यांच्यावरती सनसनाटी आरोप केलाय। मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून पैशांची मागणी केली जात असल्याचं यावेळेस दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे। तर उद्धव ठाकरे मंत्रिपदासाठी पैशांची मागणी करत होते असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय। पैसे न दिल्याने मंत्रिपद स्वीकारलं नाही असं देखील केसरकरांनी सांगितलंय। जमीन विकून पैसे देऊ असं सांगितलं होतं, तर खोकेंचा आरोप करणारेच खोके मागत होते असं म्हणत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर असा आरोप केलाय। उद्धव ठाकरे मंत्रिपदासाठी पैशांची मागणी करत होते असा सनसनाटी आरोप दीपक केसरकर यांनी केलाय। मी 1 कोटीचा चेक पक्षासाठी दिलेला आहे, परंतु मंत्रिपदासाठी जे पैसे मागितले तेवढे पैसे काय माझ्याकडे नव्हते। त्याच्यामुळे मी लेखी पत्र दिलेलं होतं की माझ्या जागा खपल्यानंतर, आणि माझ्या एका बरोबरच्या मित्रांचं पत्र दिलं होतं की हे पैसे आम्ही तुम्हाला देऊ। शेवटी राजकारणामध्ये पक्षाला पैसे लागत असले तर मी समजू शकतो, पण जे लोक स्वतःच पैसे घेत नाहीत त्यांच्याकडून पैसे मागितले तर आम्ही पैसे कुठून देणार? तर आमच्या जागा असतात वाडवडिलांच्या, आमची 3ऱ्या पिढीची श्रीमंती आहेत, खपल्यानंतर आम्ही देऊ ना, चेकने देऊ। पक्षाला चेकने पैसे स्वीकारण्याची संधी असते, कारण पक्षाला अनेक खर्च असतात, तर हे चेकने द्यायला मध्ये काही हरकत नव्हती। आणि त्याच्यामुळे असं आहे की होऊ शकलं नाही मंत्रिपद, मला कधी वाईट वाटलं नाही। अशा तऱ्हेचे ऍडजस्टमेंट करून मंत्रिपद घेणं हा काय उद्देश नाही। तर दीपक केसरकर यांनी सनसनाटी आरोप केल्याचं आपण पाहतोय। मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून पैशांची मागणी केली जात असल्याचं यावेळेस केसरकर यांनी म्हटलं आहे। पैसे न दिल्याने मंत्रिपद स्वीकारलं नसल्याचं देखील केसरकर म्हणतायत। मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंकडून पैशांची मागणी होत होती असं दीपक केसरकर यांनी म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावरती सनसनाटी आरोप केलाय। तर पैसे न दिल्याने मंत्रिपद स्वीकारलं नसल्याचं देखील केसरकरांनी सांगितलं आहे। तर खोकेंचा आरोप करणारेच खोके मागत होते असं देखील गंभीर आरोप केसरकर यांनी केला आहे। मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून पैशांची मागणी होत होती असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरती सनसनाटी आरोप केलाय। जे लोक खोके वगैरे असं काय ओरडतात त्यांनी एक जाणून घेतलं पाहिजे की हे नेमकं उलट आहे। आमच्यापैकी कोणी 1 रुपया सुद्धा घेतला नाही। आम्हाला मंत्री करताना 1 रुपया सुद्धा शिंदे साहेबांनी घेतला नाही, परंतु पूर्वीच्या आमच्या नेत्यांनी मात्र पैसे मागितले होते, ही वस्तुस्थिती आहे। तर आपण पाहतोय दीपक केसरकर यांनी सनसनाटी असा आरोप केलाय। खोकेंचे आरोप करणारेच खोके मागत होते असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे। मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंकडून पैशांची मागणी होत होती असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हणत सनसनाटी आरोप केलाय। खोकेंचा आरोप करणारेच खोके मागत होते असं देखील केसरकर यांनी म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावरती खरं तर गंभीर असा आरोप केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे हे पैशांची मागणी करत होते असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय। तर पैसे न दिल्याने मंत्रिपद स्वीकारलं नसल्याचं देखील केसरकरांनी सांगितलंय। खोकेंचा आरोप करणारेच खोके मागत होते असं देखील दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे। या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊयात। ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। तुमचं लोकशाहीमध्ये स्वागत आहे वैभवजी। आपण पाहतोय दीपक केसरकर यांनी खरं तर एक गंभीर आरोप केलाय। मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे हे पैशांची मागणी करत होते असं दीपक केसरकर म्हणताय, तुमची प्रतिक्रिया? खरं तर दीपक केसरकर आधी पहिल्यांदा राष्ट्रवादीचे आमदार म्हणून काम केलं आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी त्यांना पक्षातनं काढून टाकलं होतं। ते पक्षात त्यांना भेट सुद्धा दिली होती लोकसभा निवडणुकीमध्ये। त्यावेळी त्यांनी राणेंनी दहशत माजवली म्हणून आरोप केला होता आणि तेव्हा शिवसेनेने त्यांना आसरा दिला।
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना विधानसभेचं त्यांना तिकीट दिलं, त्यावर ते निवडून आले आणि ताबडतोब त्यांना मंत्रीपद सुद्धा, ज्याप्रमाणे उद्धवजींनी शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही मंत्री करू म्हणून, त्याप्रमाणे उद्धवजींनी तो शब्द पाळला. पुढच्या वेळी उदय सामंतांना शब्द दिला होता, तो सुद्धा त्यांनी पाळला. आणि त्यामुळे आपल्याला दिलं की मंत्रिपद आपल्या कारकिर्दीवर, आणि दुसऱ्यांना आणि नाही मिळालं की खोके दिले नाही म्हणून सांगतायत. खरं तर दीपक केसरकर हे धांदाच खोटे बोलतायत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, त्यांना कुठलाही जनावर नाही. त्यामुळे ते एक आहेत शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री आणि सांगतायत नारायण राणेंचे मोठेपणा, आणि नारायण राणेंना लोकसभेत उमेदवारी द्या म्हणून सांगतायत. त्यामुळे त्यांच्या पक्षाबद्दल काय स्मृती असेल किंवा त्यांना कळलेलं आहे की आपल्यावर लोक नाही आहेत, आणि हा दौरा जो कोकणचा झालाय तो मात्र त्यांना जिव्हारी लागलाय, म्हणून ते असे आरोप करतायत. आणि या असल्या आरोपांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला दीपक केसरकर काय आणि उद्धवजी काय हे सगळं माहिती आहे, आणि त्यामुळे असल्या आरोपांना कोण भीक घालणार नाही. निश्चितच वैभवजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघतोय मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंकडून पैशांची मागणी केली जात होती असं दीपक केसरकर यांनी म्हणत सनसनाटी असा आरोप केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.